नमस्कार मित्रो, इंग्लिश बोला या YouTube चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. बरेच लोक म्हणतात मला इंग्रजी येतं पण बोलताना अडकळतो. खरं सांगायचं तर याचं खरं कारण म्हणजे आपल्याकडे चांगली बुद्धिमत्ता नाहीये असं नाहीये, आपल्याकडे चांगली क्षमता नाहीये असंही नाहीये, आपण प्रयत्न करत नाहीये असंही नाहीये. मग याचं खरं कारण काय? तर आपण या सर्व गोष्टी करत असताना काही चुका करतो. त्या चुका इतक्या सामान्य असतात, इतक्या छोट्या असतात की त्या आपल्याला जाणवतही नाही, परंतु त्या चुकांचा परिणाम असा होतो की आपण चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलू शकत नाही. म्हणून आज आपण अशा 10 सामान्य चुकांवरती डिस्कशन करण्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर सुरेखा मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपल्या YouTube चॅनलवरती त्यांचं आपण प्रथम स्वागत करतो. डॉक्टर सुरेखा मॅडम या इंग्लिश एक्सेल अकॅडमीच्या फाउंडर आहेत. त्यासोबतच त्यांना प्रचंड इंग्रजी या विषयातील अनुभव आहे. त्यांनी 15 वर्षापेक्षा जास्त काळ सिनियर कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर म्हणूनही काम केलेलं आहे. तसेच त्या गेल्या 7 वर्षापासून मराठी ट्रान्सलेटर म्हणूनही काम करत आहेत. त्यासोबतच इंग्लिश स्पीकिंगच्या ट्रेनर म्हणूनही काम करत आहेत. अशा मॅडम आज आपल्या सोबत डिस्कशन करण्यासाठी उपस्थित आहेत. त्यामुळे मी त्यांचं परत एकदा आपल्या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. चला आता आपण सुरू करूया. परंतु सुरू करण्यापूर्वी माझी एक विनंती राहील की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण आज आपण ज्या आपल्या 10 सामान्य चुका होतात त्या सामान्य चुकावरती पूर्णपणे डिस्कशन करणार आहे. त्याच्यावरती आपण कशी मात करायची हे आपण शिकणार आहे आणि आपण ह्या चुका जर सुधारल्या तर आपण चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलू शकणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कदाचित आताही तुम्ही ह्या चुका करत असाल, म्हणून हा व्हिडिओ स्किप करू नका. मॅडम, अशी कोणती सवय आहे की ज्या सवयीमुळे आपण पाठीमागे राहतो किंवा इंग्रजी बोलू शकत नाही? सर्वप्रथम मी तुमचे हार्दिक अभिनंदन करते, कारण तुम्ही हा इतका चांगला विषय जो का आहे तो विषय तुम्ही निवडला. कारण लोकांना काय करायचं हे माहिती आहे, काय करायचं नाही तेही माहित असणं गरजेचं आहे. जे या व्हिडिओमध्ये त्यांना कळणार आहे की आपण काय चुकतोय, कुठे चुकतोय. प्रयत्न तर खूप करतोय पण आपण कुठे चुकतोय हे आपण कळणार आहे. त्याच्यामुळे तुमचं हार्दिक अभिनंदन. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आता तसा प्रश्न विचारला की चुकीची सवय काय आहे की ज्यामुळे इंग्रजी बोलत असताना आपण मागे पडतो. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण स्वतःला कमी समजतो. कुठेतरी आपल्यामध्ये इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे. म्हणजेच काय की आपल्याला इंग्रजीचं ग्रामर येत नाही, आपण ग्रामॅटिकली बरोबर बोलतोय का नाही माहित नाही, किंवा इंग्रजी बोलणं हे हुशार लोकांचं काम आहे, मी तितकासा हुशार नाही आहे, किंवा लोक माझ्यावरती हसतील, माझं काही इंग्रजी फारसं चांगलं नाही आहे. या सगळ्या गोष्टी ज्या का आहेत त्या तुम्हाला तुमच्या मनामध्ये घर करून बसल्यात. त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे, जी की इंग्रजी ही भाषा नाही तर इंग्रजी इज इक्वल टू भीती असं एक समीकरण जे का आहे ते बनलेलं आहे. त्याच्यामुळे काय की तुमच्या मनामध्ये कुठेतरी इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स निर्माण झालेला आहे. तो इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स किंवा ती इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स निर्माण जो झालेला आहे त्याची एक सवय तुम्हाला झालेली आहे की ज्याच्यामुळे तुम्ही बोलतच नाही किंवा ज्याच्यामुळे तुम्ही मागे पडत चाललेला आहात. आणि या इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स मुळे तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवणं बंद करत चाललेला आहात. जरी आजूबाजूला आपल्या बरेच लोक काय करतात, इंग्रजी बोलायला शिकतात आणि पुढे जात आहेत, पण आपणच काय करतोय की मागे राहतोय. कुठेतरी काय होतं की ते पुढे जातात हे बघत राहतोय आपण. पण खरं तर आपल्याला हे माहित नाहीये की शिकणं हे चुकांमधूनच सुरुवात होते. कुठल्याही गोष्टीची सुरुवात जेव्हा तुम्ही करता तेव्हा चुका होणं हे एक शिकण्याचं लक्षण आहे. त्यामुळे चुकांवरती लक्ष न देता पहिला तुम्ही शिकायला चालू करा. आजपर्यंत खूप सारं रायटिंग केलं, खूप सारं रीडिंग केलं, खूप सारं लिसनिंग केलं, हे सगळं केलं, पण याच्यातून आपण काय म्हणजे बोलायला काय शिकलो किंवा याच्यातून आउटपुट काय मिळाला, तर याच्यातून आपण बोलायला काहीच शिकलो नाही जे प्रॅक्टिकली आपल्याला उपयोगाचं आहे. त्यामुळे या सवयी बंद करा. आतापर्यंत ज्या काही चुकीच्या सवयी होत्या, इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स तुमच्यातला मधला जो का आहे तो
कुठेतरी काढायचा प्रयत्न करा. भीती जी काय आहे ती भीती जी काय निर्माण झालेली आहे तुमच्या डोक्यामध्ये, ती भीती कुठेतरी कमी करायचा प्रयत्न करा. तुम्हाला हे सगळं करण्यासाठी पहिला बोलावं लागेल. तुम्हाला साधी साधी छोटी छोटी वाक्य जी काय आहेत ती तुम्हाला बोलावं लागतील. तर तुमचा कॉन्फिडन्स जो काय तो आपोआप डेव्हलप होणार आहे आणि हळूहळू भीती जी काय ती भीती कमी होणार आहे. इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स तर कधी निघून जाईल हे कळणार पण नाही तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही आधी बोलायला सुरुवात करा. चुकांचा विचार नंतर करा, पहिला बोलायला सुरुवात करा, ज्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स जो काय तो कॉन्फिडन्स डेव्हलप होईल. आणि सर खरं सांगायचं तर त्यांना इंग्रजी मागे ठेवत नाहीये, तर त्यांच्यामध्ये असलेला स्वतःवरचा अविश्वास जो का आहे तो कुठेतरी त्यांना मागे ठेवतोय. त्याच्यामुळे आतापर्यंत जे काही केलं त्याच्यापेक्षा आता आपण स्पीकिंग वरती काय करतोय किंवा किती वाक्य बोलतोय याच्यावरती फोकस करा. मागे पडायच्या ऐवजी तुम्ही पुढे जाणार आहात. मॅडमने आता आम्हाला सांगितलं आहे ज्या चुका होतात त्या चुका होणं हे साहजिक आहे, कारण प्रत्येक जण चुकाच करतो आणि चुकामधून शिकत जातो. त्याच पद्धतीनं आपण इंग्रजी देखील शिकत असतो. म्हणून चुका होतात म्हणून आपण थांबणं हे योग्य नाहीये. तर आपण चुकावरती मात करत आपण शिकत राहणं महत्वाचं आहे आणि त्याच वेळेला आपण चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलू शकतो. मॅडम, इंग्रजी ग्रामर बरोबर येत नसेल तर इंग्रजी बोलू नये असा चुकीचा विचार एवढा आपल्यामध्ये खोलवर का रुजलेला आहे? ग्रामर बरोबर नसेल तर आपण बोलू नये हा विचार कुठेतरी लहानपणापासून आपल्यामध्ये रुजलेला आहे. म्हणजेच काय, शाळेत असताना आपण बरोबर काय आणि चुकीचं काय, चूक म्हणजे अपयश असं कुठेतरी डोक्यामध्ये काय की फिक्स बसवलेलं आहे किंवा फिक्स बसलेलं आहे, ज्याच्यामुळे आपल्याला वाटतं की काय की ग्रामर चुकलं म्हणजे आपल्याला फेल्युअर आलं किंवा आपल्याला आपण अपयशी ठरतोय बोलण्यामध्ये, हे कुठेतरी डोक्यामध्ये बसलेलं आहे. त्यामुळे ग्रामर जर काही चुकलं तर आपली कुठेतरी इमेज खराब होईल किंवा लोक आपल्यावरती हसतील किंवा आपण कुठेतरी कमी पडतोय हे लोकांना दिसेल. या भीतीतून काय की लोक जे काय ते ग्रामॅटिकली चुकेल म्हणून काय की घाबरून घाबरून बोलतच नाहीये किंवा बोलायचं टाळतायत. ऍक्च्युअली तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे की जे काही फ्लुएंट लोक आहेत त्यांनी सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये सुरुवातीला जेव्हा जेव्हा ते शिकले तेव्हा सुरुवातीला त्यांनी भरपूर चुका केलेल्या आहेत. त्या चुकांमधूनच ते शिकलेले आहेत. पण त्यांनी जेव्हा जेव्हा चुका केल्या तेव्हा त्या वाक्यरचना त्यांनी सुधारल्या, त्याच्यातून त्यांना शब्द नवीन मिळाले, त्यांच्यातून त्याच्या चुका कळाल्या आणि त्या चुका सुधारूनच ते फ्लुएंट बनत गेलेले आहेत. पण एक महत्वाची गोष्ट, त्यांनी चुका करून सुद्धा ते बोलायचं कुठेही थांबलेले नाहीयेत, ते कंटिन्युअसली बोलतायत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की भाषा ही परीक्षेसाठी नाहीये. आता परीक्षा तुमची कोणी घेत नाही. जेव्हा तुम्ही बोलताय तेव्हा तुमची कोणी परीक्षा घेत नाही. तर हे एक कम्युनिकेशनचं साधन आहे. त्यामुळे आपला मेसेज समोरच्याला कळतोय का इतकं जरी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये झालं तरी बास आहे. ग्रामर हे परिपूर्ण कधी होतं, जेव्हा तुम्ही बोलायला सुरू करता, त्याच्यातून हळूहळू इम्प्रूव्हमेंट होते, त्याच्यातून तुमच्या चुका कळायला लागतात, त्याच्यामध्ये तुम्ही इम्प्रूव्हमेंट करता, तेव्हाच हळूहळू ग्रामर जे काय आहे ते तुमचं परफेक्ट व्हायला लागतं. त्यामुळे आधी परफेक्ट ग्रामर आणि मग बोलणं हा फ्लुएंट होण्याचा मार्ग नाही, तर याच्यामुळे फ्लुएंट होण्यासाठी अजून विलंब होत जाणार आहे किंवा उशीरच होत जाणार आहे, जे की तुमचं बोलणं पुढे 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 जाणार आहे आणि ऍक्च्युअली जी काही स्पीकिंगची प्रॅक्टिस आहे ती तुमची होणारच नाहीये. त्याच्यामुळे हे पहिला बंद करा. ग्रामर 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 दरवेळी आपण ग्रामरचा विचार करतो आणि ग्रामरचा अति विचारामुळे, ओव्हर थिंकिंगमुळे आपण कुठेतरी मागे पडत चाललेलो आहोत. त्याच्यामुळे ही सवय बंद करा. पहिला बोला मग ग्रामर बघूया. आधी पहिला बोला, वाक्याची सुरुवात करा, प्रॅक्टिस सुरू करा आणि मग ग्रामर रिचेक करा ना. आणि मग तुम्ही चेक करू शकता की ग्रामर माझं बरोबर आहे का नाही, माझं वाक्य बरोबर मी बोललोय का नाही, याचा ग्रामर तुम्ही नंतर चेक करू शकता. त्याच्यामुळे पहिला बोला मग ग्रामर चेक करा. आता थोडीशी आतापर्यंत काय केलं की आपण आधी पहिला ग्रामर शिकलो आणि मग बोलायची प्रॅक्टिस सुरू केली ना, तर आता थोडंसं उलट करून बघूया. आता काय करूया, आता पहिला बोलूया आणि मग ग्रामर चेक करूया.
असं केलं तर काय होणार आहे की तुमची जी काही चुकीची सवय जी काय आहे ती चुकीची सवय बंद होणार आहे. त्यामुळे परफेक्शन कडे आधी न जाता पहिला आधी चुका करूया आणि मग परफेक्शन कडे जाऊया. आपण इंग्रजी बोलण्यासाठी आधी काय केलं पाहिजे हे मॅडमने आपल्याला सांगितलेलं आहे की आधी आपण सुरुवात केली पाहिजे. आपण जर सुरुवात केली तर हळूहळू आपलं ग्रामरही डेव्हलप होईल आणि आपण चांगल्या पद्धतीनं इंग्लिश बोलू शकतो. मॅडम, चुका सुधारण्याऐवजी त्या चुका लपवण्याची आपल्याला सवय करा. ही एक खूप सामान्य सवय आहे ज्याच्यामध्ये लर्नर जेव्हा इंग्रजी बोलतो तेव्हा चुका होतात किंवा भीती वाटते किंवा इतर लोक काय कमेंट करतील किंवा अपयशाची भीती या सगळ्याचा जास्त विचार करतो. त्यामुळे चुकीची गोष्ट लपवायला सुरू करतो. मग तो काय करतो की एकतरी ते वाक्य बोलायचं टाळेल, म्हणजे बरोबर आहे का नाही या कन्फ्युजन मध्ये तो बोलायचं टाळेल, किंवा तो हळूवार आवाजात ते वाक्य बोलेल, किंवा अचानक तो टॉपिक पण बदलेल. अशा पद्धतीची सवय जे काय आहे ते लोकांच्याकडे पाहायला मिळते. पण असं जर तुम्ही करत असाल तर तुमच्या मेंदूमध्ये तुम्ही एक गोष्ट फीड करताय की चुका इज इक्वल टू अपयश, असं डोक्यामध्ये कुठेतरी तुमच्या फिक्स होते. आणि हे फक्त इंग्रजीच्या बाबतीतच होणार नाही तर सगळ्या बाबतीत हे काय होणार की व्हायला चालू होणार, ज्यामुळे काय आहे की तुम्ही कुठेच प्रगती करू शकणार नाहीये. आणि जेव्हा चुका ही इज इक्वल टू अपयश असं जर जेव्हा समीकरण तुमच्या डोक्यामध्ये तयार होईल तेव्हा आपल्या ज्या काही चुका आहेत त्या लोकांना दाखवू नये किंवा त्या लोकांना दिसू नये असा तुम्ही काय करणार आहे की प्रयत्न करणार आहात. पण याच्यामुळे हे जे तुम्ही करताय याच्यामुळे तुमचा हळूहळू आत्मविश्वास कमी होणार आहे. तुम्ही हळूहळू जे काही लपवण्याचा प्रयत्न करताय, जे काही दडपण्याचा प्रयत्न करताय त्याची सवय अजून तुमची जी काय ती वाढत जाणार आहे. त्यामुळे हे करण्यापेक्षा तुम्ही चुकीचं का असे ना बोला, कारण समोरच्यालाही समजतं की काय की जेव्हा तो फ्लुएंट बनला, कुठलाही व्यक्ती असाच फ्लुएंट बनत नाही, तेव्हा पहिला सुरुवातीला त्यांनाही खूप चुका केलेल्या असतात आणि तितकं अंडरस्टँडिंग लोकांच्याकडे आहे की समोरचा व्यक्ती चुकतोय तर त्याला ती मुद्दाम चूक करायची नाहीये किंवा तो पर्पजफुली करतोय याचा भाग नाही, कदाचित त्याला माहित नाहीये किंवा कुठे तो चुकतोय. त्यामुळं जो काही फ्लुएंट व्यक्ती आहे तो तुम्हाला थोडंसं समजून घेईल ना. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपला मेसेज कसा कन्व्हे करता येईल, चुकांपेक्षा फोकस इकडे ठेवा की आपला मेसेज आपल्याला कसा कन्व्हे करता येईल, इकडे थोडासा फोकस करा. ज्यामुळे काय होईल की तुम्हाला त्या चुका जरी झाल्या तरी तुम्ही बोलत राहाल आणि चुका हा तुमच्या शिकण्याचा एक भाग बनेल. अशा पद्धतीने तुम्ही काय करा की चुका, हा ठीक आहे चुका होणं मान्य आहे, पण त्याच्यातून कसं सुधारता येईल मला, असं नाही की बाबा माझी चूक झाली तर मी ते सोडून त्याला विचार डोक्यातून, असं नका करू. तर तुम्ही त्या चुकातून मला काय सुधारता येईल, माझं काय चुकलंय हे थोडंसं विचार करा आणि त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करा. थोडक्यात काय तर चुका लपवण्याची सवय म्हणजे लर्नरची सगळ्यात मोठी प्रोग्रेस किलर आहे. त्यामुळे तुम्हाला जर प्रोग्रेस करायची असेल तर तुम्ही या चुकांमधून शिका. चुका लपवण्यापेक्षा आपण त्यावरती कशी मात करावी हे मॅडमने आता आपल्याला सांगितलेलं आहे. मॅडम, इंग्रजी बोलायला शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये डेली रुटीन मध्ये लोक काय चुका करतात असं तुम्हाला वाटतं? इंग्रजी बोलायला शिकत असताना डेली रुटीनच्या बाबतीमध्ये सर्वात मोठी चूक जी काही इंग्रजी लर्नर करतात ती म्हणजे ते इंग्रजी बोलायला शिकणं म्हणजे त्यांच्या आयुष्याचा भाग बनवत नाही, तर ती वेळ काढून करायची गोष्ट असं समजतात. म्हणजे काय की मला आज तासभर वेळ मिळाला तर मी म्हणजे आज मला वेळ मिळाला माझ्या कामातून तर मी त्याचं काय करेन की प्रॅक्टिस करेन, अदरवाईज नाही मिळालं तर सोडून देईन. अशा पद्धतीने काय करतात की लोक विचार करतात. मग यामुळे काय होतं की काय की आज नाही वेळ मिळाला उद्या करू, उद्या नाही वेळ मिळाला परवा दिवशी करू, अशा पद्धतीने ही गोष्ट उद्यावरती काय होते की जाते आणि तो उद्या कधीच येत नाही. लोकांच्या आयुष्यामध्ये तो उद्या जो काय आहे तो कधीच येत नाही, कारण लोकांना वेळ काढला तरच तो मिळणार आहे, अदरवाईज तो मिळणारच नाही. पण लोकांना हे समजत नाहीये की इंग्लिश स्पीकिंग जे काय आहे, आता कितीतरी लोकांना जे काय की इंग्लिश स्पीकिंगची फार गरज असते. म्हणजे जे काही प्रोफेशनल्स आहेत, जॉब प्रोफेशनल्स आहेत, ज्यांना काय की प्रमोशनची गरज आहे, किंवा जे काही बिगिनर्स आहेत म्हणजे जॉब सीकर्स आहेत, त्यांना इंटरव्ह्यू फेस करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी इंग्रजी बोलायला लागतं. बरेच काही बिझनेसमन आहेत किंवा बाकीचे काही लोक आहेत ज्यांना इंग्रजी शिवाय पुढे प्रगतीच करता येत नाही.
यांना एवढं सगळं माहीत असून सुद्धा ते इंग्रजी आयुष्याचा भाग बनवण्यासाठी तयार नाहीत. त्यांना हे माहीतच नाही की इंग्रजी डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा आपण रोजच्या रोज जे काय आहे काम करताना सुद्धा आपल्याला इंग्रजी शिकता येतं हे त्यांना माहीतच नाहीये. त्यांना असं वाटतं की त्याच्यासाठी वेगळा वेळ काढला पाहिजे, रोजच्या रोज आपण बसलं पाहिजे, आपल्याला रोजच्या रोज काही ना काहीतरी अभ्यास त्याच्यावरती केला पाहिजे असं त्यांना वाटतं. पण मी गेल्याही एका व्हिडिओमध्ये सांगितलंय की आताही सांगते की तुम्ही इंग्रजी शिकणं म्हणजे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवा. कसं तर तुम्हाला छोटी छोटी वाक्य जी काय तुम्ही रोज जे काही करताय त्याच्यावरती छोटी छोटी वाक्य बनवा. समजा ऑफिसला मला जायचं आहे, आय वॉन्ट टू गो टू द ऑफिस, असं तुम्ही काय करा की वाक्य तयार करा. किंवा असा विचार करा की मला हे वाक्य बनवायचं इंग्रजीमध्ये, कसं बनवता येईल. इतका जरी वेळ दिला किती याचं एक वाक्य बनवण्यासाठी किंवा एक वाक्य मला इंग्रजीमध्ये बोलायचं आहे त्याच्यावरती विचार करण्यासाठी हार्डली किती वेळ लागेल, 1 मिनिट 2 मिनिटं. तितकं जरी केलं रोजच्या रुटीन मध्ये, तुम्ही बसने प्रवास करत असाल किंवा कुठेतरी तुम्ही वेटिंग करताय, 2 मिनिटं 4 मिनिटं वेळ आहे तुम्हाला, असा 2-4 मिनिटं किंवा 5 मिनिटाचा वेळ कुठे ना कुठेतरी तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये मिळतो, कुठे ना कुठेतरी मिळतो. तो जो काय आहे 2-4-5 मिनिटं जी काय मिळतात ती तुम्ही युटिलाइज करा, ज्याच्यातून तुम्हाला तुमचा जे काय इंग्रजी शिकणं हे तुमच्या आयुष्याचा भाग बनेल. आणि त्याच्यामुळे काय की छोटी छोटी वाक्य तयार करा, छोट्या छोट्या वाक्यामधून तुम्हाला इंग्रजी शिकता येईल. जर तुम्ही असं ठरवलं की बाबा मला वेळ सेपरेट काढूनच मग कुठेतरी काय करायचं की याच्यावरती काम करायचं, तर काय होतं की एखाद्या दिवशी वेळ मिळतो, एखाद्या दिवशी वेळ मिळत नाही. परत काय होतं की किंवा आठवड्यावर कुठेतरी मॅनेज करतो आपण, मोटिवेट होतो, काहीतरी ऐकतो, मोटिवेट होतो आणि मग कुठेतरी काय की आठवड्यावर कसं तरी वेळ मॅनेज करतो. पुन्हा आठवड्याभरानंतर काय होतं की पुन्हा आपल्याला वेळच मिळत नाही किंवा ते मोटिवेशन जे काय ते निघून जातं. मग जे काही अभ्यास केला असतो तो पण सगळा विसरतो. हे सगळं करण्यापेक्षा तुम्ही इंग्रजीला डेली लाईफ मध्ये आणा ना. तुम्ही इंग्रजीमध्ये रोजच्या रोज 1-2-4 वाक्य जी काय ती बनवत चला, ज्याच्यातून काय होईल की इंग्रजी शिकणं हे काय की तुमच्या आयुष्याचा भाग बनेल. इंग्रजी बोलणं हे तुमच्या आयुष्याचा भाग बनेल. आयुष्याचा म्हणण्यापेक्षा पहिला रुटीनचा भाग बनेल. आणि हे रुटीन हळूहळू तुम्ही जर डेव्हलप केलं तर तुम्हाला त्याच्यातून आत्मविश्वास मिळेल. खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यातून मिळतील. खरं तर लोक वेळेअभावी नाही तर छोटासा जो काही टाइम जो काय आहे, मी काय सांगितलं 2-4-5 मिनिटाचा जो काही टाइम आहे तो युटिलाइज केल्या नसल्यामुळे लोक मागे राहतात. आणि हीच त्यांची डेली रुटीन मधली सगळ्यात मोठी चूक आहे असं मी म्हणेन. आम्हाला यातून कळालं आहे की सातत्य किती महत्वाचं आहे आणि ते सातत्य आपण इंग्रजी बोलायला शिकताना ठेवणं किती गरजेचं आहे हे यातून समजलेलं आहे. मॅडम, आमच्याकडून दुसरी जी चूक होते ती चूक म्हणजे इंग्रजी बोलायला शिकत असताना आम्ही कम्फर्ट झोन सोडायला तयार नसतो. अशी चूक बरेच जण करतात. ही चूक का घडते असं तुम्हाला वाटतं? इंग्रजी बोलायला शिकताना कम्फर्ट झोन लोक सोडायला तयार होत नाहीत, कारण जिथे कम्फर्ट आहे किंवा सुरक्षित वाटतं तिथंच ते राहायला पसंत करतात. आता कम्फर्ट झोन मध्ये राहतात म्हणजे काय करतात तर ते इंग्रजी बोलतच नाहीत किंवा गप्पच बसतात किंवा इंग्रजी जिथे बोलायची संधी असते तिथे ती जागाच टाळतात किंवा ते जाणंच टाळतात. अशा सगळ्या गोष्टी जे काय आहेत ते करतात. किंवा जर ते प्रॅक्टिस करत असतील तर ते अशा पर्टिक्युलर लोकांशीच बोलायचा प्रयत्न करतात जिथे त्यांना लोक जज करत नाहीत किंवा त्यांच्या चुका काढत नाहीत किंवा त्यांच्या चुकावरती हसत नाहीत. अशा ठिकाणीच ते काय करतात की बोलणं सुरक्षित मानतात किंवा त्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडत नाहीत. हा ठीक आहे, मित्रांशी बोलणं, सुरुवातीला मित्रांशी बोला किंवा जे काही इंग्लिश स्पीकिंग ज्याच्याशी करताय तुम्ही, जे कोणी एक्सपर्ट असेल त्याच्याशी तुम्ही काय करा की बोला, पण त्याच्यावरतीच थांबू नका. तिथे कम्फर्ट झोन तयार होतो. म्हणजे प्रत्येक वेळी काय होतं की तुम्ही तिथे जाता, तुम्ही त्या व्यक्तीशी बोलता किंवा फोनवर बोलत असाल तर फोनवर बोलता, पण त्याच व्यक्तीशी बोलत राहता. बाहेर कुठे बोलायचं धाडस पुन्हा करतच नाहीये तुम्ही. तर हा कम्फर्ट झोन कुठेतरी काय करायला पाहिजे, तुम्ही सोडायला पाहिजे. काय होतं या सवयीमुळे काय होतं की लोक त्याच व्यक्तीशी बोलणं सुरक्षित मानतात, बाहेर पडायचा विचारच करत नाही. पण ही हळूहळू तुमची सवय बनत जाते की त्याच व्यक्तीशी मी बोलणार, त्याच लोकांशी मी बोलणार किंवा त्याच ग्रुपमध्ये मी राहणार. ही तुमची सवय जी काय ती सवय हळूहळू
बनत जाते. तुम्ही बाहेर बोलायचा प्रयत्न केला तर पुन्हा अडकवता, पुन्हा कॉन्शियस होता. जरी तुम्ही चुकत नसला तरी सुद्धा चूक होईल का म्हणून पुन्हा तुम्ही काय करता की तुमचं मन तुम्हाला मागे खेचतं किंवा तुम्ही धाडसच करत नाहीये. खरं तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडायचं असेल तर प्रत्येक जेव्हा जी काही ग्रोथ जी काय होते तुमची प्रत्येक ग्रोथ ही थोड्याशा अस्वस्थतेतूनच होत असते. त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला थोडंसं अस्वस्थ वाटेल इतरांशी बोलताना, पण तुम्ही बोलत राहा. हळूहळू तुम्हाला काय होईल की तिथेही कम्फर्ट वाटायला लागेल. जितका कम्फर्ट तुम्हाला ज्या ग्रुपमध्ये बोलताय किंवा ज्या लोकांशी बोलताय तितका वाटतो, तितका सुरुवातीला वाटणार नाही, पण तो हळूहळू तो सुद्धा कम्फर्ट झोन काय होईल की तयार होईल. असे हळूहळू कम्फर्ट झोन्स वाढवत चला, ज्यामुळे काय होणार की तुम्हाला भीती वाटणार नाही. आज मी या लोकांशी बोलतोय, आज मी 4 लोकांशी बोलतोय, उद्या दुसऱ्या ग्रुपमध्ये बोलाल, उद्या तिसऱ्या ग्रुपमध्ये बोलाल. अशा पद्धतीने हळूहळू तुम्ही बोलत राहा. तर तुम्हाला या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला थोडंसं धाडस करावं लागेल. तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन थोडंसं बोलावं लागेल. सुरुवातीला 1, 2, 3 वाक्य बोला. हळूहळू तुम्हाला लक्षात येईल की हळूहळू तुमचा काय आहे की कॉन्फिडन्स बिल्डअप होईल. खरं तर इंग्रजी बोलायला शिकण्यातला महत्वाचा टप्पा हाच आहे. म्हणजे हे खरं लक्षण आहे की तुम्ही बोलायला शिकताय, याचं हे लक्षण आहे की तुम्ही चुका करता, तुम्हाला ऑकवर्ड फील होतंय, तुम्हाला भीती वाटते. हे सगळे तुमचे इंग्रजी बोलायला शिकण्याचे लक्षणं आहेत. त्यामुळे एका टप्प्यावरती तुम्ही म्हणता की काय की ठीक आहे, मला ऑकवर्ड वाटू दे, पण मी बोलायचा प्रयत्न करेन, असं सुद्धा तुम्ही म्हणता. हेच खरं काय आहे की तुमचं शिकण्याचं जे काय ते लक्षण आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर कम्फर्ट फील होत नसेल तर तुम्ही बाहेर सुद्धा एक धाडस करा. तुम्हाला कम्फर्ट हळूहळू जो काय तो येईल. आपण कम्फर्ट झोन तोडल्याशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही. कारण आपण जेवढं कम्फर्ट झोन मध्ये राहू तेवढं आपण प्रयत्न कमी करणार आणि त्यामुळे आपण इंग्रजी बोलू शकणार नाही. म्हणून प्रत्येकाने हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कम्फर्ट झोन तोडून आपण अनेक लोकांशी इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हाच आपलं इंग्रजी सुधारणार आहे. मॅडम, दुसरी जी महत्वाची चूक आपण जी करतो ती चूक म्हणजे साधी वाक्य न बोलता मोठी अवघड वाक्य बोलण्याचा आपण आग्रह करतो. असं का करतो? साधी वाक्य बोलण्याऐवजी अवघड वाक्याचा विचार जेव्हा करतो किंवा एखादी व्यक्ती करते तेव्हा ती कम्युनिकेशन पेक्षा इम्प्रेशन कडे जास्त लक्ष देत असते. म्हणजे काय की समोरच्याला इम्प्रेस करण्याचा विचार त्याच्या डोक्यामध्ये जास्त असतो, जे की अगदी चुकीचं आहे. त्याला असं वाटतं की आपण साधी वाक्य बोललं म्हणजे कुठेतरी आपण काय की कमी आहे, आपल्यामध्ये आपलं इंग्रजी फारसं चांगलं नाहीये असं लोकांना वाटेल. अशा भीतीतून अशा गोष्टीमधून काय होतं की लोक काय करतात की अवघड वाक्यांकडे जातात, कॉम्प्लेक्स वाक्यांकडे जातात. पण त्यांना हे समजत नाहीये की लोकांना इम्प्रेस करायच्या नादामध्ये ते कुठेतरी स्टक होत आहेत किंवा कुठेतरी अडखळत आहेत किंवा म्हणजे डिफिकल्ट वर्ड्स जे काय ते पटपट लक्षात येत नाहीत ना. साधे सोपे शब्द जे काय ते पटकन लक्षात येतात, पण डिफिकल्ट वर्ड्स जे काय ते लवकर लक्षात येत नाहीत. त्यामुळे बोलताना अडखळणार, त्याच्यामुळे तुमचा फ्लो तुटणार, त्याच्यामुळे तुम्हाला दुसरे शब्द जे काय ते लवकर लक्षात येणार नाहीत. हे सगळे जे काय ते त्याचे तोटे होतात. त्यामुळे जे काही प्रॉपर कम्युनिकेशन पाहिजे ते कम्युनिकेशन कुठे होतच नाहीये. पण या विरोधामध्ये जर तुम्ही साधी सोपी वाक्य बोलायला लागलात तर पटपट आपल्याला बोलता येतं, पटपट शब्द सुचतात, कुठे अडखळत नाही आणि फ्लो जो काय तो तुमचा छान फ्लो टिकून राहतो. त्याच्यामुळे हे अतिशय चुकीचं आहे की मला फार कॉम्प्लेक्स वाक्य आली पाहिजेत, फार फॅन्सी वर्ड्स आले पाहिजेत, असं विचार करणं जे काय आहे ते चुकीचं आहे. जेव्हा लर्नर जो काय आहे तो साधी वाक्य बोलतो तेव्हा जो काही अवघड शब्द बोलणारा व्यक्ती आहे त्याच्यापेक्षा तो जास्त वाक्य बोलतो, त्याच्यापेक्षा चुका कमी करतो, त्याच्यापेक्षा सुद्धा चांगल्या फ्लोनी तो बोलतो. इतके सगळे फायदे जे काय आहेत ते साधे वाक्य बोलण्यामुळे त्याला होतात. त्याच्यामुळे साधेपणामुळे फ्लुएन्सी येते. तर त्या लोकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की मोठ्या वाक्याने नाही तर रोजच्या छोट्या वाक्यांनीच तुमची प्रगती होते. मॅडम, आम्हाला हे समजलं आहे की मोठ्या वाक्यांचा आग्रह धरणं म्हणजे आपणाला इंग्रजी पासून दूर करणं असं आहे. कारण जर आपण छोट्या वाक्यातून जर शिकत गेलो तर आपण छोट्या वाक्यातून मोठी वाक्य तयार करू शकतो. परंतु मोठी वाक्य करण्याचा जर जास्त प्रयत्न केला तर
आपण इंग्रजी कदापि शिकू शकणार नाही किंवा आपणाला इंग्रजी शिकणं अवघड आहे असं वाटेल, हे आम्हाला या तुमच्या मार्गदर्शनातून आम्हाला समजलेलं आहे. मॅडम, इतरांशी तुलना करणं ही एक मोठी चूक आहे आणि महत्वाची चूक मानली जाते, असं का, असं तुम्हाला वाटतं? इतरांशी तुलना करणं हे टोटली चुकीचं आहे आणि लोक इतरांची तुलना करतात. कारण काय की त्यांना वाटतं की तो खूप चांगला बोलतो किंवा ती खूप चांगली बोलते, मला तितकंसं चांगलं येत नाही, किंवा माझं इंग्रजी खूप आधीपासूनच कच्चं आहे, त्याच्यामुळे मला काही फारसं इंग्रजी बोलता येणार नाही. तुम्हाला शालेय जीवनामध्ये तुमचं इंग्रजी कसं होतं याच्यापेक्षा आता तुमचं ते चांगलं बनू शकतं, कारण तुम्ही तेव्हापेक्षा आता खूप मॅच्युअर झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की तेव्हा इंग्रजीविषयी तितकं नॉलेज आपल्याला नव्हतं जे की आता आहे. त्यामुळे तुम्ही इतरांशी तुलना करू नका. इतरांशी तुलना केलं तर एक म्हणजे तुमच्यामधला काय की इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स जो काय तो डेव्हलप होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे काय की इतरांशी तुलना करणं का चुकीचं आहे, तर प्रत्येकाचा जो काही बॅकग्राऊंड आहे, बॅकग्राऊंड म्हणा किंवा एक्सपोजर म्हणा किंवा प्रॅक्टिस म्हणा किंवा शिकण्याची गती म्हणा, हे सगळं वेगळं वेगळं आहे. कदाचित एखादी व्यक्ती 10 दिवसात शिकते, तीच दुसरी व्यक्ती काय आहे की 20 दिवसामध्ये शिकते. प्रत्येकाची गती वेगळी आहे. त्याच्यामुळं तुम्ही इतरांची तुलना करू नका. माझं तर म्हणणं आहे की तुम्ही इतरांची तुलना करण्याची गरजच नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा समोरची व्यक्ती फ्लुएंट असते त्यावेळेला तिने ते सहजपणे मिळवलेलं नसतं. त्या व्यक्तीला सुद्धा ते मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागलेले आहेत. कदाचित काही लोकांना जास्त, काही लोकांना काही प्रमाणात कमी, पण प्रत्येकाला त्याच्या पाठीमागे इफर्ट्स हे घ्यावेच लागलेले आहेत. त्याच्यामुळे इतरांची तुलना तुम्ही करू नका. काय होतं की तुम्ही जर तुलना करायला लागलात तर काय की स्वतःच्या प्रगतीकडे दुर्लक्ष होतं. जरी तुमच्यामध्ये छोटी छोटी प्रगती होत असली तर ती सुद्धा प्रगतीकडे काय होतं की तुमचं दुर्लक्ष होतं, किंवा तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाहीये, किंवा तुमच्यामध्ये कमीपणा येतोय, किंवा तुमचा कॉन्फिडन्स पुन्हा डाऊन होतोय, तुम्हाला भीती तुमची जी काय ती वाढत जाते. सगळे जे काही निगेटिव्ह परिणाम आहेत ते सगळे परिणाम तुमच्यामध्ये डेव्हलप व्हायला चालू होतात. जर तुम्हाला पॉझिटिव्ह व्हायचं असेल तर इतरांची तुलना करण्यापेक्षा स्वतःशी तुलना करा. काल मी 5 वाक्य बोललो तर आज मी किती वाक्य बोलली ह्याची तुलना करा. तुम्हाला जर तुलना करायचीच असेल तर इतरांची करण्यापेक्षा पहिला स्वतःशी तुलना करा. मी काल जर 5 वाक्य बोललो असेल तर आज मला त्याची 10 कशी करता येईल, उद्या त्याची मला 15 कशी करता येईल, अजून ती संख्या वाढत कशी जाईल, याचा सगळ्याचा विचार करा. आणि या सगळ्या जर्नीमध्ये तुम्ही स्वतःची प्रगती काउंट करा. म्हणजे तुम्ही स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या. म्हणजे काय होईल की समजा मी म्हटलं तसं की काय की आज मी 5 वाक्य करेक्ट बोलली, उद्या मी किती वाक्य करेक्ट बोलली, समजा मी 10 वाक्य करेक्ट बोलली, तर ही तुमची प्रगती आहे ना. ही तुमची जी काही प्रगती आहे ती सेलिब्रेट करा किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्याच्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुमची प्रगती जी काय ती काउंट करा, ज्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला पुन्हा एकदा पुढे जायला एनकरेजमेंट मिळेल. मी 5 ची 10 वाक्य आज होऊ शकतात तर उद्याची 10 चे 15 होतील. ही एनकरेजमेंट तुम्हाला तुमच्याच प्रगतीमध्ये मिळणार आहे. त्याच्यामुळे काय आहे की तुम्ही तुमच्या प्रगतीकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही स्वतःशीच कंपॅरिझन करा. काल मला इंग्रजी जे काही मी शिकलो किंवा जे काही मी बोललो त्याच्यापेक्षा आज मला किती चांगलं बोलता येतंय. त्यामुळे स्वतःची कंपॅरिझन, हेच कंपॅरिझन तुम्हाला तुमच्या प्रगतीकडे नेणार आहे. इंग्रजी बोलायला शिकत असताना इतरांशी तुलना न करता स्वतःशीच तुलना करणं किती गरजेचं आहे हे मॅडमने आपल्याला त्यातून समजावून सांगितलेलं आहे. मॅडम, अजून एक प्रश्न पडतो की चूक झाली तर लोक हसतील, हे किती चुकीचं आहे असं तुम्हाला वाटतं? ही भीती खूप लोकांच्या मध्ये आहे. कारण लोकांना असं वाटतं की माझं ग्रामर चुकतंय, माझं प्रोनाउन्सिएशन ठीक नाही आहे, माझे शब्द बरोबर नाही आहे, किंवा टोटल जे काही इंग्रजी विषयी जे काही मनामधलं वातावरण जे काय आहे ते भीती निर्माण करते. आणि त्याच्यामुळे कुठेतरी काय होतं की आपण मागे पडत चाललेलो आहे. त्यामुळे लोक काय म्हणतील असंही आपण दैनंदिन जीवनामध्ये काय की लोक हे टीका करतच असतात. असं नाही की इंग्रजीवरतीच तुमच्या टीका करणार, अशातला भाग नाही. तुम्ही रोजचं आयुष्य जे काय जगताय त्याच्यामध्ये सुद्धा लोक टीका करतच असतात. पण तुम्ही लोकांच्या प्रतिक्रियेचा किंवा लोक हसतील या गोष्टीचा विचार करत बसलात तर तुम्ही शांतच राहणार आहे. तुम्ही कधी सुधारणार नाही आहे किंवा तुम्ही तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट कधीच करणार नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की
हे जे लोक तुमच्यावरती हसतायत असं तुम्हाला वाटतंय ते सुद्धा कधीतरी शिकणारेच होते. पण मी एक गोष्ट तुम्हाला इथे सांगू इच्छिते की हे जे लोक आहेत त्यांनी सुद्धा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये चुका केलेल्या असतात. त्यातले काही समजूतदार लोक असतात जे तुम्हाला समजून घेतात, जे म्हणतात ठीक आहे याने चूक केली, पण काय की मी सुद्धा अशा काही चुका करत होतो. असे पण काही लोक आहेत जे काय करतील, तुम्हाला समजून घेतील, तुमच्या चुकांवरती न हसता तुम्हाला काय करतील की हळूहळू तुम्हाला बोलण्यासाठी उद्युक्त करतील, तुम्हाला जज करणार नाही. की एक भीती जी काय आहे ती इंग्लिश लर्नरला सगळ्या ज्या काही अपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्या आयुष्यामध्ये त्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज पासून काय होते की लांब ठेवत आहे. त्याच्या डोक्यामध्ये सतत विचार चालू असतं की बाबा माझं ग्रामर चुकतंय की काय, माझं प्रोनाउन्सिएशन चुकतंय की काय, मी बरोबर बोलतोय की नाही, हे सगळं सतत काय की ऍट द बॅक ऑफ द माइंड कुठेतरी चालू असतं. त्याच्यामुळे ती भीती कमीच होत नाही कुठेतरी. त्यामुळे माणूस जो काय तो गप्प राहणं काय की पसंत करतो. तो इंग्रजी बोलायच्या भानगडीतच पडत नाही, किंवा इंग्रजी बोलायला लागतं तिथे काय तो गप्प तरी बसतो, किंवा ती सिच्युएशन तो अवॉइड करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे भीती जी काय आहे ती भीती वाढली तुमची तर प्रॅक्टिस जी काय ती कमी होणार आहे. त्याच्यामुळे या भीतीवरती तुम्हाला जर मात करायचं असेल तर सुरुवात 1 आणि 2 वाक्यापासून करा. फार मोठं पाऊल उचलू नका, फार मोठं पाऊल उचलायची गरज पण नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवा की चुका होणं हे तुमच्या प्रगतीचं लक्षण आहे किंवा तुमच्या प्रगतीचा पहिला टप्पा आहे. त्याच्यामुळे पहिला 2च वाक्यांनी सुरुवात करा. 1 किंवा 2 वाक्यांनी काय करा की सुरुवात करा. 2च वाक्य मला आली पाहिजेत एवढं छोटं छोटं टार्गेट ठेवा. फार मोठं टार्गेट ठेवू नका काय की मला सगळेच टेन्स मध्ये सगळेच वाक्य आली पाहिजेत असा टार्गेट ठेवू नका. तुम्ही 2 वाक्य पहिला बोला, 2 ची 4 वाक्य करा, 4 ची 6 वाक्य करा, 6 ची 8 वाक्य करा. अशा पद्धतीने छोटस उद्दिष्ट ठेवा. फार मोठं उद्दिष्ट ठेवलं की ते अचिव्हमेंटला काय होतं की अवघड वाटतं. 2 वाक्य बोलायला काय की 2 मिनिटं पण लागत नाही. त्याच्यामुळे काय आहे की 2 वाक्य बोला, एवढं छोटं छोटं उद्दिष्ट ठेवा. आणि त्या छोट्या छोट्या उद्दिष्टातून हे अचीव्ह करायला पण सोपं वाटतं ना तुम्हाला. 2 वाक्य बोलायला पण फार काय अवघड वाटत नाही. आणि 2 वाक्य बोलायला यायला लागले की तुम्हाला हळूहळू तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. ही भीती जी काय ती भीती मनातली कमी होते. तुम्हाला एक सांगू का, बरेचसे लोक जे काय आहेत जे तुमचं ऐकणार आहेत किंवा तुम्ही त्यांच्याशी कम्युनिकेशन करणार आहे तुमच्या चुकांकडे फारसे लक्ष देत नाहीत, कारण त्यांनाही माहित आहे चुका होणं हे साहजिक आहे. पण तुम्ही आधीच घाबरता. काय करता की तुम्ही आधीच जज करून ठेवता की हे लोक बोलतील, हे लोक हसतील माझ्यावरती, हे लोक माझ्यावरती टीका करतील, हे आधीच कुठेतरी काय करता की फिक्स डोक्यामध्ये करून ठेवता. पण ऍक्च्युली तसं होत नाही ना. आधी बोलून बघा, ते लोक खरंच तुमच्यावरती टीका करत असतील तर मग तुम्ही अवॉइड करणं ठीक आहे. पण तुम्ही आधीच कुठेतरी मनामध्ये पूर्वग्रह डोक्यामध्ये ठेवून बसला की बाबा हे लोक काय करतायत की माझं जजमेंट करतील किंवा माझ्यावरती टीका करतील. तुम्ही आधी बोला तरी. तुम्ही बोललात तर काय होणार आहे की तुमचा जो काही कॉन्फिडन्स जो काय तो कॉन्फिडन्स बिल्डअप होणार आहे. ही भीती जर तुम्हाला घालवायची असेल तर त्याच्यावरती उत्तम उपाय म्हणजे छोटी वाक्य बोला आणि छोटंसं टार्गेट ठेवा. तुम्ही 1-2 वाक्य बोलायला शिका. एकदा आपोआप कॉन्फिडन्स बिल्डअप झाला की भीती कुठेच निघून जाईल, तुम्हाला कळणार पण नाही. लोकांचा विचार न करता आपण बोलण्याचं प्रॅक्टिस केलं पाहिजे. मॅडम, इंग्रजी बोलायला आज नाही उद्या सुरुवात करेन अशी जी सवय आहे ही सवय कशी चुकीची आहे असं तुम्हाला वाटतं? हे उद्या जे काय आहे ते तुम्हाला कम्फर्ट झोन मध्ये ठेवण्यासाठी तुम्ही करता. म्हणजे काय की तुम्ही धाडसच करायचं नाही. मला धाडस करायचं नाही, मला माझी भीती संपवायची नाही आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी तुम्ही ते उद्यावरती ढकलता. आणि ही जी काय उद्यावरची सवय जी काय आहे ती तुम्हाला दिसताना खूप साधी वाटते, पण तुम्हाला हळूहळू सायलेन्स कडे नेणारी ही सवय आहे, जी की अगदी चुकीची आहे, जी तुम्हाला कधीच इम्प्रूव्हमेंट कडे नेणार नाही, तुम्हाला कधीच प्रगतीकडे नेणार नाहीये. जी काय होणार आहे की तुम्हाला हळूहळू तुमच्यातला आत्मविश्वास कमी करून तुम्हाला अधोगतीकडे नेणारी ही जी काय ती सवय आहे. जेव्हा एखादी व्यक्ती एखादी गोष्ट किंवा इंग्लिश स्पीकिंगची गोष्ट जी काय ती उद्यावरती ढकलतो तेव्हा स्वतःचा कॉन्फिडन्स आणि मोमेंटम दोन्ही गोष्टी तो काय करत असतो, पुढे ढकलत असतो. त्याला वाटतं उद्या आपण जास्त वेळ काढू, मग उद्या करू. ऍक्च्युली उद्या पण तोच बहाणा असतो. उद्या पण तीच सिच्युएशन होते की काय की कुठेतरी काय होतं, दिवस बिझी होतो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी काय की वेळ मिळतच नाही. आणि जेव्हा तो उद्या म्हणतो तेव्हा त्याला एक गोष्ट डोक्यामध्ये येते की आपण याच्यामध्ये कुठेतरी सातत्य ठेवू शकत नाही. मग कुठेतरी तो डिमोटिवेट व्हायला लागतो, त्याच्यावरती पुन्हा प्रेशर यायला लागतं त्या सगळ्या गोष्टीचं. आणि
या सगळ्यातून त्याचा जो काय आहे की इंग्लिश मधला जो काही इंटरेस्ट आहे तो इंटरेस्ट कुठेतरी काय होतो की कमी होतो. मित्रांनो, खर तर इंग्रजी शिकण्यासाठी फार मोठा वेळ लागत नाही, पण एक छोटासा प्रयत्न लागतो जो तुम्ही करणं गरजेचं आहे. मी मगाशी सांगितलं तसं की छोटस टार्गेट ठेवा, 2 वाक्य बोला आणि त्या 2 वाक्य बोलायला आपल्याला हार्डली 2 ते 4 मिनिटं लागतील सुरुवातीच्या टप्प्यामध्ये. पण ती 2 ते 4 मिनिटं हळूहळू कमी होतील. 2 वाक्यावरनं पुढच्या 4 वाक्यावरती जा. हळूहळू हळूहळू तुमचा जो काही वाक्य बनवण्याचा जो काही प्रवास जो काय तो पुढे न्या. याच्यासाठी फार वेळ लागत नाही. याच्यासाठी आपल्याला स्पेशल वेळ काढण्याची गरज नाहीये. याला तुम्ही आयुष्याचा भाग बनवा. मगाशीच्या एका प्रश्नामध्ये मी सांगितलं तसं तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवा, ज्यामुळे तुम्हाला इंग्रजी बोलणं जे काय ते खूप सोपं जाईल. म्हणून आज नाही हा विचार करू नका, तर आज थोडं करू हा विचार करा, ज्यामुळे आजचं जे काही थोडं आहे ते थोडं करत 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 काय होईल की उद्या त्याचं जास्त बनेल आणि तुम्हाला काय होईल की त्याच्यातून कॉन्फिडन्स जो काय तो तुमचा डेव्हलप होईल. आपण सुंदर आयुष्य जगत असताना आपण नवनवीन सुरुवात करत असतो, परंतु तुम्हालाही असा अनुभव आला असेल, एखादं असं तुमचं काम असेल की जे काम तुम्ही उद्या करू म्हटला आणि ते परत पुढंच गेलेलं पाहायला मिळेल. म्हणून आज मॅडमने आपल्याला समजून सांगितलं आहे की इंग्रजी बोलायला शिकण्याची सुरुवात देखील आजच केली पाहिजे आणि ते छोट्या छोट्या वाक्यातून केली पाहिजे. कारण जर आपण उद्या म्हणत गेलो तर तो दिवस आपल्या आयुष्यात कधीच येत नाही. जे मॅडमने आपल्याला हे सांगितलेलं आहे त्या एका गोष्टीचा जर आपण स्वीकार करून एक गोष्ट आपण मानून जर आपण सुरुवात केली तर नक्की तुम्हाला एक ना एक दिवस इंग्रजी बोलायला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून उद्याची वाट न बघता आजच सुरुवात करा. मॅडम, आतापर्यंत आपण अनेक चुका पाहिल्या. त्या चुका प्रत्येक जण करतच असतो, कारण हा सुरुवातीचा टप्पा असतो आणि त्यामुळे हा चुका करत असतो. परंतु त्या चुका कोणत्या आहेत त्या आपण ओळखल्या आणि त्यावर जर मात केली तर त्याचा काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? हो, आतापर्यंत ज्या काही आपण आता चुका एक एक करत आपण पाहिल्या आणि त्या चुकांवरती मात कशी करायची ते पण मी तुम्हाला सांगितलं. पण या सगळ्या जर चुका ज्या काही तुम्ही करत असाल आणि तुम्ही त्या चुका ओळखा, तुम्ही जर काही याच्यावरती मात करून जर तुम्ही त्याचे बेनिफिट्स बघितले तर ते बेनिफिट्स म्हणजे तुमचे बोनस असणार आहे. जेव्हा एखादी व्यक्ती या सगळ्या चुका टाळून बोलायला शिकेल त्यावेळेला त्याला खूप सारे बोनसेस मिळणार आहेत. आता हे काय काय आहेत याची खूप मोठी लिस्ट मी तुम्हाला सांगेन आणि याचे जर काही फायदे जर तुम्ही बघितले, हे जे काही बोनस तुम्ही जर बघितले तर तुम्ही थक्क व्हाल की फक्त इंग्रजी बोलण्यामुळे इतके सारे फायदे होतात. हो मित्रांनो, इतके सारे फायदे होतात. मी पुढे तुम्हाला सांगेन की किती फायदे होतात त्याचे. तर त्याचं इंग्रजी बोलायला शिकल्यामुळे फक्त इंग्रजी भाषा आपण शिकत नाही, तर त्या व्यक्तीचं पूर्ण आयुष्य जे काय ते बदलून जातं. कसं? सगळ्यात पहिलं म्हणजे इंग्रजी हे भीतीचं कारण नाही तर आत्मविश्वासाचं कारण बनतं. त्याचा आत्मविश्वास वाढतो. सुरुवातीला ज्या व्यक्तीला प्रोनाउन्सिएशन, वर्ड्स, ग्रामर या सगळ्याची भीती जी काय वाटत होती ती सगळी भीती निघून जाते आणि हळूहळू कॉन्फिडन्स जो काय तो कॉन्फिडन्स डेव्हलप होतो. जिथे जिथे म्हणून त्याला संधी मिळेल तिथे तिथे तो बोलायचा प्रयत्न करणार आहे. दुसरा जो काही बदल आहे त्याच्यामध्ये तो बदल म्हणजे व्यक्ती स्वतःकडे एक सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह ऍटिट्यूडनी बघायला लागतो. तो सगळ्या गोष्टींकडे आपोआप पॉझिटिव्ह वेनी बघायला चालू करेल. आतापर्यंत कदाचित तो निगेटिव्ह वेनी बघत असेल, पण आता तो पॉझिटिव्ह वेनी बघायला चालू करणार आहे. कारण त्याला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की जे इंग्रजी माझ्यासाठी अवघड होतं ते जर मला इंग्रजी बोलायला यायला लागत असेल, पूर्ण आयुष्याकडचा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड त्याच्याकडचा डेव्हलप होणार आहे. मी हे करू शकतो हा विचार जो काय तो त्याच्या मनामध्ये ठासून भरणार आहे. त्याच्यामुळे तो प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्ह बघणारच नाही तर तो ते अचीव्ह करण्याचा प्रयत्न ती व्यक्ती करणार आहे. जेव्हा एखादी व्यक्ती जी काय आहे ती इंग्रजी बोलायला लागते त्यावेळेला त्याचं एक समाजामधलं जे काय प्रेस्टीज जे काय ते प्रेस्टीज सुद्धा वाढतं. लोक त्याच्याकडे एका वेगळ्या नजरेने बघायला लागतात. त्याच्याकडे लोक एका रिस्पेक्टफुली नजरेने बघतात किंवा एक हुशार व्यक्ती या नजरेने बघतात किंवा त्याला एक प्रेस्टीज निर्माण होतं. त्यामुळे तो एक ऍटिट्यूड जो काय आहे तो लोकांचा बदलतो. याच्यामुळे फक्त तुम्ही बोलायला शिकणार नाहीये तर तुमचा टोटल व्यक्तिमत्व जे काय ठावदार होणार आहे आणि ते खुलणार आहे. कारण तुम्हाला वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत,
वेगवेगळ्या लोकांशी तुम्ही बोलणार आहात. जिथे तुम्ही आतापर्यंत गप्प बसत होता तिथे तुम्ही जास्त बोलायला चालू करणार आहात. तुम्ही इव्हन अब्रॉड व्यक्तीशी बोलत नसाल तर तिथे बोलायला चालू करणार आहात. त्याच्यामुळे आपोआप तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये डेव्हलपमेंट होणार आहे, जी काय की इंग्रजीमुळे आतापर्यंत थांबलेली होती. तुम्ही मीटिंग असेल, सोशल इंटरॅक्शन असेल, प्रेझेंटेशन असेल किंवा डिस्कशन असेल, इथे तुमचं व्यक्तिमत्व उठावदार बनणार आहे. तिथे तुम्ही ऍक्टिव्हली पार्टिसिपेट व्हायला चालू करणार आहात आणि नुसती ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन करणार नाहीत तर तुम्ही तिथे कॉन्फिडेंटली बोलायला सुरू करणार आहेत. त्याच्यामुळे अजून तुम्हाला काय की अपॉर्च्युनिटी ज्या काय ते ओपन होत जाणार आहेत. तुमची पॉझिटिव्ह एनर्जी जी वाढायला लागते. तुम्ही फेल्युअर आणि चॅलेंजेस सहजपणे स्वीकारता. थोडक्यात सांगायचं झालं तर लर्नर जेव्हा या चुकीच्या सवयींना ओळखतो आणि नुसता ओळखत नाही, जेव्हा तो सुधारतो, त्यावेळेला इंग्रजी शिकणं हे त्याच्यासाठी फक्त स्किल राहत नाही, तर तो त्याच्यासाठी कॉन्फिडन्स, अपॉर्च्युनिटी, ग्रोथ आणि जीवनाची एक नवीन संधी जी काय ती बनणार आहे. त्याच्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये छोट्या छोट्या सवयी जेव्हा तुम्ही बदलता तेव्हा खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला बघायला मिळणार आहे. जसं इंग्रजीच्या बाबतीमध्ये तुम्हाला खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन बघायला मिळेल. खूप मोठं वाईड वर्ल्ड तुमच्या समोर काय होणार आहे की ओपन होणार आहे. इंग्रजी बोलायला शिकल्यामुळे त्याचं टोटल आयुष्यच बदललेलं आहे. इतके सारे बदल जे काय आहेत ते तुमच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त इंग्रजी बोलायला शिकण्यामुळे काय होणार आहेत की होणार आहेत. वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत, खूप चांगले जॉब्स मिळणार आहेत, प्रमोशन्स मिळणार आहेत. ज्या होम मेकर्स आहेत त्या आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीने बोलायला शिकवू शकणार आहेत किंवा त्यांचा अभ्यास चांगल्या पद्धतीने घेऊ शकणार आहेत. खूप छोट्या छोट्या गोष्टी ज्या काय आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुम्हाला त्याचा बदल जो काय तो बदल पाहायला मिळणार आहे. आणि मित्रहो, इतके सारे फायदे तुम्हाला जर फक्त आणि फक्त इंग्रजी बोलायला शिकण्यामुळे जर मिळत असतील तर तुम्हाला खरंच इंग्रजी बोलायला शिकायला आवडेल का, हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. मित्रो, या मुलाखतीमधून आपण आपल्यामध्ये ज्या चुका होत होत्या त्या चुका आपण जाणून घेतलेल्या आहेत आणि आपण फक्त जाणून घेऊन थांबणार नाही, तर आपण त्या चुकावरती मात करून आपण चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलणार आहे. हा विश्वास या मुलाखतीमधून आपल्याला मिळालेला आहे. म्हणून आजच आपण इंग्रजी बोलायला सुरुवात करून आपली प्रगती करूया. मॅडम, तुम्ही एक आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. मॅडम, तुम्ही जे मार्गदर्शन आम्हाला केलं त्याचा नक्कीच आम्हा व्ह्यूअरना फायदा होईल. आम्हाला मार्गदर्शनही केलं आणि आमच्या चॅनलवरती तुम्ही आला त्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे. मित्रो, तुम्हाला ही मुलाखत आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांच्या पर्यंत ही मुलाखत पाठवा. तसेच जर तुम्ही अजून या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब ही करा. त्यासोबतच सबस्क्राईब बटनच्या शेजारी असणारी बेल आयकॉन ही दाबायला विसरू नका, कारण व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद.